झी मराठी, चर्चा ही होणारच। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेकडो शिक्षण संस्था आणि उद्योजकांना कमी व्याजानं कर्ज देतो म्हणून गंडा घालणाऱ्या टोळीचा दिवसेंदिवस पाय खोलात जात असताना दोन्ही राज्यात गुन्हे दाखल होण्याची मालिका थांबावी यासाठी या टोळीकडून नवीन गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून मध्यस्थांकरवी सुरू केल्याचा प्रकार आता समोर येऊ लागला। यातील टोळी प्रमुख सूरज कंसे हा फसलेल्या काही लोकांना आपण काळजी करू नका, तक्रार दाखल केलेल्या लोकांवर विश्वास ठेवू नका, मी आपलं कर्ज देणारच आहे असा निरोप पाठवतोय। तर फसवणूक टोळीतील उमेश उर्फ अनिल गुरव हा गिराईक शोधून त्यांना जाळ्यात ओढायचा, तर ICICI बँकेतील कर्मचारी रोहित पोद्दार हा KYC व्हेरिफिकेशन करून लोकांना कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचं भासवायचं। ही सगळी टोळी एकच असून यातील गुरव आणि पोद्दार आता आपला कनसेशी संबंध नसल्याचं सांगून आपण बाजूला व्हायचा फंडा शोधतात। त्यांच्या भूलथापांना बळी पडून काही फसलेले लोक त्यांना अभय देत असल्याचा अजब प्रकार समोर येतोय। दरम्यान सूरज कंसेच्या फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे, तर उमेश उर्फ अनिल गुरव हा पोलीस रेकॉर्डवर अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी आहे। त्याच्या फसवणुकीचे जाळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात पसरले। पोलिसांनी त्याची कुंडली गोळा करण्याचं काम सुरू केलं, तर त्याला मदत करणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवली आहे। या आंतरराज्य टोळीचा मुसक्या आवळल्यानंतर अजून फसवणुकीची गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती मिळते। उमेश उर्फ अनिल गुरव हा महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील एका मोठ्या बँक अधिकाऱ्याला व्याजात जमिनी मिळवून देण्याच्या घटनाही आता बाहेर येतात। त्यामुळे गुरवच्या अटकेनंतर अनेक लहान मोठे मासे गळाला लागणार आहेत, तर त्याने एका मोठ्या प्रोजेक्टसाठी बँक हमी त्या बँक अधिकाऱ्याकडून मिळवली असल्याची माहिती आहे। त्या बँक अधिकाऱ्याचं आणि गुरवचे लागेबांधे तपासण्याची गरज आहे, त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यात। एकूणच या आंतरराज्य टोळीला छुप्या पद्धतीनं मदत करणाऱ्यांची कुंडली या निमित्तानं बाहेर येणार एवढं मात्र नक्की। सी मराठीसाठी संजय मोठे, मिरज।